तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं लाडका यश. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही जातोय देवरुखला बाजारपेठेत खरेदी करायला. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की पुढे पहा. तर आता मी गाडी खाली काढतोय बाहेर. मी नाही चालवणार आहे, पप्पाच चालवणार आहे. ती फक्त बाहेर काढायला लागते आणि किक मारायला लागते. स्टार्टर आता काही चालूच नाही होत, म्हणून तिला आता किक मारायला लागते. ती बाहेर काढून ठेवतो, पप्पा येऊन किक मारतील. तर मित्रांनो, ह्या गाडीचं कसं आहे, असं केलं ना एकदाच की हा कसा वर नाही जात फ्यूलचा. आणि आता सावकाश, हे बघा, सावकाश केलं की तो वरती जातो. म्हणून गाडी रिक्षा आहे, ते आता डबल स्टँडवर लावायचे. केवढंच आहे बघा पेट्रोल. पेट्रोल जरासच आहे. देवरुखला जाईल काय? आला मग किती आहे? 1 लिटर एवढं आहे. हा चला, एक तर 1 लिटर जाऊन द्यायची. हाय सायल्याचा फाटा. आता मी आलेला पेट्रोल भरायला पेट्रोल पंपात. तर मित्रांनो, आमच्या पुढून जाते. आता आम्ही देवरुखच्या बाजारपेठेत प्रवेश केलेला आहे. पिंपलाच्या इथं बोलले कुठेतरी. इथं काय करतोय? हे भाऊ काका भेटलेत आम्हाला इथं. नाश्ता नकोय मला नाश्ता. नकोय नाश्ता. या सगळ्या लोकांना सगळी बघ ना, बाजार किती माणसं आली सगळी टोटल मोजायला घेतले. आठवड्या बाजारामध्ये माणसं किती आली बघ ना. स्त्री किती, पुरुष किती. अजून काय? दुसरी गोष्ट, काल संध्याकाळी आलो. तो काय थांबायचं कशाला? गाजर आहे, भरपूर काय काय आहे. हे पुढल्या शुक्रवारी येईल. ह्या शुक्रवारी येता नाही, दिवाळी आहे ना. फोन आहे हातात. बघ तुझं शूटिंग करतो. मेरे मामू को पता है ना, मामू ने 100 बोले 1 किलो पाहिजे. 100 बोले 1 किलो पाहिजे. संतरा घ्या 100 ला 1.5 किलो. संतरा घ्या 100 ला 1.5 किलो. नागपुरावर ये, नागपुरावर ये, नागपुरावर ये, नागपुरावर ये, नागपुरावर ये. बोलवर ये, बोलवर ये. 170 आहे, 150 रुपये घ्या. 170 150. काय देऊ? काला वाटायला कसा आहे? 120 100 घ्या. सोडा 160 140 घ्या. काय बघा क्वालिटी बघा. 130 देत आहे. हाय मच्छी बाजार. इकडे सगळ्या मच्छीच भेटतील. सगळा खिच्चाड झालाय. होय होय.
एवढा नको मोठा हा? वास नाही येत. आरात येईल. बैलाला हे सगळं घेतलेलं आहे आम्ही. हे भाऊ काकांचा आहे. हे आता जातात घराच्या दिशेने. कांदे घेऊन आलेले. हे एवढे कांदे आमच्या गाडीवरून घेऊन आलेला. तर मित्रांनो, आता आमची खरेदी झालेली आहे पूर्ण आणि आलेलं आहे घरात. आणि कसं वाटला देवरुखचा बाजारपेठ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग इथेच संपवतोय. धन्यवाद.